जत तालुक्यातील अनेक गावात रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत। या काटेरी झुडपांमुळे रस्ता तर अरुंद झालाच आहे, त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे। ही बाब गंभीर असताना ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। तेव्हा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांकडेची झाडे झुडपे वाढली आहेत ती काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चिखलगी श्री संत बागडेबाबा वाडोमित्र संघटनेने केली। चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सदस्य प्रशांत कांबळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले। श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तुकाराम बाबा महाराज प्रशांत कांबळे यांनी नमूद केले आहे की विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात 120 गावे, वाड्या, वस्त्या आहेत। तालुक्यात बहुतांश सर्व गावांना जायला रस्ते आहेत। गावातून जाणारे रस्ते, वळणावरील रस्ते हे सध्या जतकरांसाठी मृत्यूचे सापळे बनलेत। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे झुडपे वाढली आहेत। या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली। एखादे मोठे वाहन समोरून आले तर दुसरे वाहन तेथून जाऊ शकत नाही। एवढेच नव्हे तर या अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे छोटे छोटे अपघात होत आहेत। अपघातात वाढ झाली आहे। ग्रामपंचायतीला देण्यात येत असलेल्या फंडातून सदर रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढून टाकली तर अपघाताचे प्रमाण कमी होईल, शिवाय रस्तेही मोकळा श्वास घेतील। तेही झाडे झुडपे तात्काळ काढावेत, अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली। आज या ठिकाणी सांगू इच्छितो की हा रस्ता आहे, तिथून गाडी जाण्यासाठी जो साईडची परिस्थिती आहे, काट्यामुळं शहरामध्ये गाड्याच्या गर्दीमुळे ॲक्सिडेंट होतात आणि ग्रामीण भागामध्ये काट्यामुळे ॲक्सिडेंट होतात। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्वरित या ठिकाणची काटे निघावेत आणि रस्त्याकडे प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यासाठी निधी उपलब्ध करून त्या गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक मार्गावरती आज आता ह्या ठिकाणी बघितलं तर 2-3 गाड्या ह्या ठिकाणी थांबल्यात। एक गाडी वाटत थांबली की दुसरी गाडी जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे। माझी विनंती आहे की श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय श्री जिल्हा परिषद शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिले आणि त्या निवेदनावरती लवकरात लवकर विचार करून जत तालुक्यातील जेवढे गावाला येणारे जे रस्ते आहेत त्या प्रत्येक रस्त्याचे काटे निघावेत, अशी ह्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। जय बागडेबाबा। निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जत तालुक्यातील सोनलगी गावी सत्ताधारी स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करत परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। विरोधकांनी बिनविरोध न करता निवडणुकीसाठी उमेदवार ठरवून विजयासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। सोनलगी तालुका जत येथे गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेळा ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध करण्यात येत आहे, मात्र यावेळी निवडणूक लागणार आहे हे निश्चित मानलं जातं। सोनलगी गावामध्ये विद्यमान सत्ताधारी गटाचे प्रमुख माजी सरपंच राजू पाटील यांनी गावात बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। आज मी सोनलगी येथे श्री सिद्धरामेश्वर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादानं श्री सिद्धरामेश्वर ग्रामविकास पॅनलच्या वतीनं मी आज बोलत आहे। आज आतापर्यंत आमचे सगळ्या अख्खा गावाला विनंती आहे की आम्ही अजून बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करण्याचे प्रयत्नात आहोत। तरी प्रयत्न सफल झाला तर ठीक आहे, नाही झाला तर पण आम्ही आमच्या पॅनल वतीनं इलेक्शनच्या तयारीत पण सध्याच आहेत, इलेक्शन तयारी करत आहोत। तरी पण अजून नंबरने 99% आम्ही बिनविरोधच्या प्रयत्नात आहेत। विकास कामं आज अखेर आम्ही आता गेल्या गत पंचवार्षिकमधून आम्ही गावात भरपूर म्हणजे विकास कामं केलेलं आहेत। त्याचं श्रेय आमच्या पॅनलला नक्की मिळेल आणि जनतेने आम्हाला कौल देईल। आम्ही जवळजवळ आमदार फंडाचे म्हणा किंवा जिल्हा परिषदच्या फंडातून आम्ही नूतन ग्रामपंचायत बांधलेलं आहे। जलसंधारण विभागातून 3 बंधारा घेतलेला आहे। अख्खं आमचं म्हणजे गाव सगळं आता पाण्यामय झालेलं आहे। त्याचं श्रेय आम्हाला लोकांनी नक्कीच मिळून देईल व आमच्या पॅनलला निवडून येईल असं मी माझी इच्छा व्यक्त करतो। यासाठी दोन्ही गटाची समजूत काढत बिनविरोध करण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष निगप्पा कडी प्रयत्न करतात, मात्र विरोधी पक्षाचे प्रमुख BK पाटील यांनी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करत मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ शेतकरी ಪ್ಯಾನಲ್ ವತಿಯಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದೆವು। ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿದಿಂದ ತಯಾರು ಮಾಡಿದೆವು ಮತ್ತು ನಮ್ಮದು 3 ವಾರ್ಡಿಗೆ 3 ಸೀಟ್ ಬಿ ತಯಾರು ಮಾಡಿದೆವು ಮತ್ತು ನಿಂದ್ರಿಸಲಿಕ್ಕೂ ನಿಶ್ಚಿತ ಅದ, ನಮ್ಮದು ವಿಜಯ ಪನ್ ನಿಶ್ಚಿತ ಅದ। ಇದು ನಕ್ಕಿ ನಾವು ಆರಿಸಿ झंडा ಹಚ್ತೇವೆ ಅನ್ನೋದು ನಮಗೆ
ಒಂದು ಇದು ಮಾಡಿದೆವು. ಈಗ ಏನು ವಿಕಾಸ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ವಿಕಾಸ ನಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಹಂತಕ್ಕೆ ಆದತ್ ಹೇಳಿ ನಾವು ತಯಾರು ಮಾಡ್ಲತ್ತಿದ್ದೆವು. तयार ಮಾಡಿ सीट झेंडा बी हसतेवी सर. यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत दोन्ही गटांनी बिनविरोध निवडणूक न झाल्यास निवडणुकीची तयारी केली. यामध्ये सत्ताधारी गटाने श्री सिद्धरामेश्वर ग्रामविकास पॅनल तयार केले असून यांचे नेतृत्व माजी सरपंच राजू पाटील, भीमू पांढरे, वनाप्पा कोळी, संगप्पा कळी, निगप्पा कळी, रवींद्र कांबळे, सिद्धप्पा कांबळे, म्हाळाप्पा कांबळे व प्रवीण वडेकर हे करीत आहेत. तर विरोधात सिद्धरामेश्वर शेतकरी पॅनल तयार असून यांचे नेतृत्व बीके पाटील, माजी सरपंच सुभाष मोरे, माजी उपसरपंच सिद्धू जाधव, अन्नाराया जगताप, लक्ष्मण मोरे, सुरेश कांबळे हे करीत आहेत. एकंदरीत दुरंगी लढत होत आहे. दोन्ही गटाने विजयासाठी पूर्ण तयारी केली असून ही निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार हे निश्चित मानले जाते. सोनाली ग्रामपंचायतची निवडणूक चालू झालेली आहे. तरी आम्ही सोनाली ग्रामपंचायतची निवडणूक सिद्धरामेश्वर शेतकरी पॅनल म्हणून आम्ही लढवणार आहे. आणि 3 वार्ड आहेत, ते तिन्ही वार्डामध्ये 3-3 सीटा आम्ही उभा करणार आहोत. आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही हे इलेक्शन 100% आम्ही जिंकणार आहोत, एवढी आमची म्हणणं आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कामगार सेनेकडून दिलासा, दिनकर पतंगे यांचे वक्तव्य. एळवी तालुका जत येथील सुनील गंगाराम लांडगे या युवकाने 3 दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. ही बातमी समजताच कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरळी, एळवी गावचे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी मिळून आत्महत्या केलेल्या लांडगे कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांची चौकशी करून मानसिक आधार दिला, त्यांना दिलासा दिला. तसेच सुनील लांडगे यांच्या पत्नीला नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. सध्या जत तालुक्यात प्रत्येक महिन्याला एखादी तरी आत्महत्येची केस घडत आहे. ही बाब गंभीर आहे. यासाठी ज्यांची दुबळी मनं झाली आहेत अशा व्यक्तीने आत्मपरीक्षण करून स्वतःचे मन खंबीर करणे आवश्यक आहे. त्यासाठी थोडी आध्यात्मिक बाजूची गोडी असणं आवश्यक आहे, हे जनतेने ध्यानात घ्यावे असे प्रतिपादन दिनकर पतंगे यांनी केले. जत तालुक्यात जेथे आत्महत्या घडली असेल त्या ठिकाणी पतंगे साहेब स्वतः जाऊन चौकशी करतात. आत्महत्येचे कारण योग्य वाटल्यास त्यांना थोडीफार आर्थिक मदत करतात. ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे अशी प्रतिक्रिया जनतेमधून सुरू आहे. मराठा उमेदवारांना EWS आरक्षणाचा लाभ, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. SEBC उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणाचा लाभ, शैक्षणिक प्रवेश, सेवा भरती यासाठी होण्याकरिता EWSचे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा EWS आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल. उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता EWS आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार SEBC आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. EWS प्रमाणपत्र देताना SEBC उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न व मालमत्ता या आधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येतील असे देखील यावेळी स्पष्ट केले आहे. सत्तेत असल्यानं शिवसेनेची फरफट होतीये, प्रवीण दरेकर यांची माहिती. महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असल्यानं शिवसेनेला फरफटत जावं लागत असून गावोगावी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे अस्तित्व असल्याने शिवसेना किती जागा ताकदीने लढवणार हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला लगावला. दरेकर शहीद जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी साताऱ्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की राजकारणात गाठीभेटी होत असतात, त्यावरून कोण फुटणार असा अर्थ लावू नका. भाजपचा एकही आमदार फुटणार नसून वेळ आल्यानंतर कोण कोणाकडे जाणार हे लवकरच समजेल असे मत दरेकरांनी मांडले आहे. हे बघा, आपण गाठी भेटीवरनं कोण फुटणार जाणार असा अर्थ काढत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. गाठी भेटी राजकारणात त्या ठिकाणी होत असतात. आणि मी आज आपल्याला अत्यंत दाव्यानं सांगतो, भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार फुटायचं काही कारण नाही, फुटणार नाही. इतर पक्षातनं जे नेते आले त्यांनी स्पष्ट
2 दिवसापूर्वी गणेश नायकांनी सांगितलं, शिवेंद्रराजे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही कोण जाणार नाही आणि थोडे दिवस वाट बघा, येणाऱ्या काळात कळेल कोण कोणाकडे जातं ते. त्याच्यामुळं अशा प्रकारे तर प्रत्येकजण म्हणणार आमच्याकडे येणार, तुमच्याकडे जाणार. आणि त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी एक देशातला नव्हे जगातला एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे, ज्याचा आज देशभरामध्ये प्रचंड लोकांचा जनाधार मिळतो आहे, सगळ्या निवडणुका जिंकतो आहे. ज्या पक्षाला भविष्य आहे, ज्या पक्षाला नरेंद्र मोदींसारखं एक प्रभावी नेतृत्व आहे, त्या पक्षातनं जायचं कारण काय? त्यामुळं क्षणिक त्या ठिकाणच्या आळवावरच्या पाण्यासारख्या असणाऱ्या गोष्टीच्या मृगजळाच्या मागे धावणार की दीर्घकाळ टिकणाऱ्या राजकारणाच्या आणि पक्षाच्या मागे राहणार, एवढं भान आणि जाणीव प्रत्येक आमदार किंवा नेत्याला नक्की आहे. शरद पवार शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर विश्वासघात करणारा राजा, सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य. पवार साहेबांचे मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलट करतात, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केली. ते सांगली येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की शरद पवार यांनी जर म्हटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांचे आत्मचरित्र वाचावे की न वाचावं असा प्रश्न पडलाय. कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे, कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडे पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. सांगली येथे गुरुवारी भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते. या प्रसंगी सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की पवार यांनी खरं बोलावं, कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल. पवार साहेबांचं मनाव घेऊ नका, कारण ते ज्यावेळी असं जर बोलायला लागलं की सूर्य पूर्वेला उगवतोया तर समजायचं उद्यापासून सूर्य पश्चिमेला उगवणार आहे. ते उलट बोलत, कारण पवार साहेबांनीच आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलंय मार्केट कमिट्या खतम झाल्या पाहिजे, त्या अनेक लोकांनी शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला पाहिजे. आडत असेल, हमाली असेल, तोलाई असेल, ही शेतकऱ्याला माफ झाली पाहिजे, शेतकऱ्याकडून घेतली गेली नाही पाहिजे. वेगवेगळे लोक शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करायला आले पाहिजे. हे आत्मचरित्रामध्ये कुणी लिहिलं? आदरणीय पवार साहेबांनीच लिहिलं या, आणि तेच म्हणतं या दिल्लीतल्या आंदोलनाला माझा पाठिंबा. मला प्रश्न पडतो या आत्मचरित्र वाचावं का न वाचावं, खरंच प्रश्न पडतो या. आणि म्हणून या क्रांतिसिंहाच्या साक्षीनं या शेतकऱ्याच्या जाणत्या राजाला मी सांगेन, अरे शेवटी जाता जाता तरी तुम्ही खोटं बोलून जाऊ नका, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तुमचा इतिहास लिहिला जाईल. तुम्ही शेतकऱ्याचे जाणते राजे नव्हता, तर तुम्ही शेतकऱ्याचे विश्वासघाती आणि खोटारडे राजे होता. हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये तुमच्या बाबतीमध्ये लिहिला.